नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रात आपल्याला बऱ्याच महत्त्वाच्या बातम्या बघायच्या आहेत। सुरुवातीची एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। बारामतीमधून सुनेत्रा पवार बारामती लोकसभा मतदारसंघात सक्रिय झालेले आहेत। सुनेत्रा पवारांच्या हस्ते विविध विकास कामांचं उद्घाटन होणार आहे। बारामतीच्या सूर्यनगरी इथं रस्त्यांचा भूमिपूजन सोहळा पार पडणार आहे। बारामतीत सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार ही लढत अटळ असल्याचं सध्या चित्र आहे। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार बारामतीत सक्रिय झालेले आहेत। तर जय पवारांच्या बारामती दौऱ्याला आता सुरुवात झाली आहे। जय पवार बारामती शहर आणि तालुक्याचा दौरा करणार आहेत। बारामतीमध्ये जय पवार कार्यकर्ते नागरिकांशी संवाद साधणार आहेत। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जय पवार मैदानात उतरलेत। युगेंद्र पवारांच्या दौऱ्यानंतर आता जय पवार देखील बारामतीत दौऱ्यासाठी निघालेत। ही दृश्य आपण बघतोय। एका बाजूला सुनेत्रा पवार आणि अजित पवार हे मतदारसंघात सक्रिय झालेले आहेत। वेगवेगळ्या ठिकाणी उद्घाटनांचे कार्यक्रम होतात, तर दुसऱ्या बाजूला जय पवार हे देखील बारामतीमध्ये सक्रिय झालेले आहेत। जय पवार हे अजित पवारांचे धाकटे पुत्र आहेत। योगेश बोरसेवाचे सहकारी आपल्यासोबत जोडले गेलेत। योगेश, आपण बघतो एका बाजूला सुनेत्रा पवार देखील मतदारसंघात सक्रिय झाल्या, तर त्यांचे पुत्र जय पवार हे देखील कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेतात। सुमित, ज्या पद्धतीने काल अजित पवार यांचे पुतणे युगेंद्र पवार हे शरद पवार गटामध्ये सक्रिय होताना आपल्याला पाहायला मिळाले। त्यांनी थेट शरद पवार गटाच्या कार्यालयाला भेट दिली, त्या ठिकाणी कार्यकर्त्यांशी संवाद साधला। त्यानंतर आज लगेचच अजित पवार यांचे धाकटे चिरंजीव जय पवार सुद्धा बारामती लोकसभा मतदारसंघात सक्रिय होताना आपल्याला पाहायला मिळतात। त्यांनी आज बारामती लोकसभा मतदारसंघात गाव भेटी करत कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधलेला आहे। तर दुसरीकडे सुनेत्रा पवार या सुद्धा आता बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये सक्रिय होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। उद्या सकाळी 9 वाजता त्यांच्या हस्ते बारामतीतल्या सूर्यनगरी परिसरातल्या विविध विकास कामांचं उद्घाटन, रस्त्यांच्या कामांचं उद्घाटन हे केले जाणार आहे। त्यामुळे एकूणच बारामती लोकसभा मतदारसंघातील वातावरण आता बदलताना आपल्याला पाहायला मिळते। कारण बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढत होणं ही जवळपास आता निश्चित झालेलं आहे आणि त्या दृष्टिकोनातून ही वाटचाल सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। एकीकडे काल युगेंद्र पवार सुद्धा काल सक्रिय होताना आपल्याला पाहायला मिळाले। आता जय पवार सुद्धा बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये सक्रिय झालेले आहेत। कारण या काही मधल्या काळातला दुसरा दौरा हा जय पवारांचा बारामतीतला आहे आणि या पुढच्या काळात सुद्धा आता जय पवार बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये सक्रिय होतील अशा पद्धतीची चर्चा आहे। सुप्रिया सुळे सुद्धा गेल्या काही दिवसांपासून या मतदारसंघात फिरताना आपल्याला पाहायला मिळतात। बरोबर आहे, सुप्रिया सुळे देखील मतदारसंघात सक्रिय आहेत। त्याचबरोबर आता अजित पवार गट देखील सक्रिय झालेला आहे।